सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भिक मागी, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उथरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, पांडुरंगा करू प्रथमा नम, बाबाजी सद्गुरुदास तुका, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि, जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त अलंकापूर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा चार चरणाचा श्रीगुरूंविषयीची अनन्यता प्रकट करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला श्रीगुरु जर पाठीराखे असतील, श्रीगुरूंचा पाठिंबा असेल तर इतर कोणाचीही मला गरज नाही आहे. पुढे काही दृष्टांत देऊन शेवटच्या चरणामध्ये एक अत्यंत मोठा सिद्धांत ज्ञानोबांनी प्रकट केलाय. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्पपरिहारसा. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सालाबादप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा भक्ती उत्सव श्री शिव मंदिर श्री क्षेत्र दिवे अंजूर या ठिकाणी ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्याने, भाविकांच्या उपस्थितीने, वारकरी संप्रदायाची कालक्रमणा करणारे टाळकरी मृदंगवादक सर्वांच्याच उपस्थितीनं अत्यंत गोड भव्य दिव्य असा हा भक्ती उत्सव संपन्न होतो आहे.
या कार्यक्रमात ज्यांचं मार्गदर्शन आहेत ते प्रेममूर्ती श्री हरिभक्तीपरायण कबीर महाराज गुंदवली, विश्वनाथ महाराज नाईक टेमगरपाडा, मधुकर दादा पाटील काल्हेर, बंडू महाराज पाटील भरोडी आणि सकाराम महाराज पाटील पिंपलास. त्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाकरता आहेत श्री बालयोगी सदानंदजी महाराज तुंगारेश्वर, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य बालयोगी चिंतामणी महाराज दिंडीगड, बालयोगी मच्छिंद्र महाराज ओवळी, या अनेक संत महंतांचे या कार्यक्रमाला आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे वैकुंठवासी प्रातस्मरणीय काशीनाथ बाबा कालेरकर, वैकुंठवासी प्रातस्मरणीय मुरलीधरनाथ महाराज स्वामी, या आदी करून संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व भाविकांच्या उपस्थितीनं आजची ही कीर्तनरूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित होत आहे. विठाला विठाला समस्त ग्रामस्थ मंडळीकडून मिळालेलं आमंत्रण गावचं प्रतिनिधी म्हणून श्री हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती हरिदास महाराज म्हात्रे यांच्या संपर्कातून श्री हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती या परिसरात एक अत्यंत चांगलं कीर्तनाचं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आता आम्ही पाहतो आहेत ते माझे परमस्नेही प्रेममूर्ती आजीजी महाराज म्हात्रे महाराज यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत पोचलेली आहे. कार्यक्रमाकरता आपण सर्वच मंडळी आहात. पूजनीय बाबा पाठीमागे आहेत, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. मला वाटतं आज पाठीमागेही गुरूंची साथ आहे आणि पुढेही गुरूंची साथ आहे. विठाला मला वाटतं माझा आजचा अभंग हा सार्थकी झाला. श्री गुरु सारिका असता पाठीराखा. कार्यक्रमाला आवर्जून काही मंडळींची उपस्थिती आहेत. मग त्यामध्ये त्या परिसरामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून जमणार नाही, गंतव्य स्थानापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा काही गुरु आणि शिष्याच्या जोड्या होऊन गेल्यात, अप्रतिम अवर्णनीय जोड्या आहेत महाराज. मी सांगत राहतो, आपण ऐकत राहा. पहिली जोडी या जगामध्ये गुरु आणि शिष्याची भगवान भोलेनाथ हे गुरु आहेत आणि माता पार्वती ही शिष्य आहे. दरबारही भोलेनाथांचाच आहे म्हणून सुरुवात भोलेनाथांपासूनच करूया. पार्वतीनं ते गुह्यज्ञान ऐकता ऐकता तिला झोप लागली. मला वाटतं पार्वतीला गुह्यज्ञान ऐकताना झोपच लागते. 4G वापरा जरा. कीर्तनामध्ये माणसाला हळूच झोप लागते कारण ते ब्रह्मज्ञान असतं आणि ब्रह्मज्ञान पचवणं एवढी सोपी गोष्ट नाही. महाराजजी, वाघिणीचं दूध ज्याला साठवायचं आहे ना त्याला भांड सुद्धा कशाचं पाहिजे? सोन्याचं भांड पाहिजे. तुमचं बुद्धिरूपी पात्र हे सुवर्णाचं करा. ब्रह्मविद्या ही तुमच्या बुद्धीमध्ये ऑटोमॅटिक आल्याशिवाय राहणार नाही. की पार्वतीनं ना ऐकता मच्छिंद्रनाथानं माशाच्या पोटामध्ये ऐकली. तिथून पुढं नवनाथ परंपरा सुरू झाली. एक गुरु एक शिष्य. मला वाटतं ती त्र्यंबकेश्वर पर्यंत येऊन पोहोचली. कथा माहिती आहे, विस्तार करत नाहीये. निवृत्तीनाथ महाराज आणि ही चारही भावंड ज्यावेळी प्रदक्षिणा करण्याकरता त्र्यंबकेश्वरी आली, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी समवेत, अचानक प्रकारे त्या किर्र जंगलामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी एका वाघाची डरकळी ऐकू आली. मला वाटतं ते वाघ सुद्धा परमात्मा झालेले होते. देवाला सगळी लीला करून घ्यायची होती. परमात्मा वाघ झाले, मोठी डरकाळी फोडली. ही चारही भावंड आई वडिलांसहित वाट चुकले. निवृत्तीनाथ महाराज वाट चुकले हे फार महत्वाचं झालं. वाक्य आवडलं तर पहा. निवृत्तीनाथ महाराज वाट चुकले म्हणून आज आपल्याला वाट सापडली. तुम्ही टाळी नाही वाजवली, तुम्हाला वाटच सापडली नाही वाटतं. आता वाक्य थोडं ऍडिशनल करतो महाराज, बारकाईने ऐका. निवृत्तीनाथ महाराज वाट चुकले म्हणून आपल्याला वाट सापडली, नाही तर आपली वाटच लागली असती.
मला वाटतं व्हॉट्सअपला एक मेसेज नेहमी फिरतोय, अलीकडे जगामध्ये वाट दावणारे कमी आणि लावणारे जास्त झालेत. विठाल विठाल हे खरं आहे ना? वाट दावणारे कमी का लावणारे? तुमच्याकडे कसं आहे? आमच्या नाशिकमध्ये लावणारे जास्त आहेत, इकडे दावणारे असतील. अशी संत मंडळी आहेत. वाट दावी त्याच्या पुण्या नाही. आता हे पहा, विज्ञान युग पुढे गेले. सध्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मॅप आलाय. मला अंजूरला यायचं होतं, महाराजांना सांगितलं मॅप टाका. प्रपंच असो वा परमार्थ असो, दोनही गोष्टीमध्ये माणसानं अवश्य गुरु करावा असं नाथ महाराजांचं मत आहे. भागवतामध्ये असं म्हटले, प्रवृत्ती निवृत्ती निज कार्या अवश्य पाहिजे आचार्या आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. बोलू नका महिला मंडळ पाठीमागा. प्रपंच असो वा परमार्थ असो, या दोनही गोष्टी करत असताना तुमच्या माझ्या प्रत्येकाला गुरुची गरज आहे. जुन्या काळात म्हणत होते, ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. बरोबर ना? मला एका गोष्टीची उत्तराची अपेक्षा असेल आपल्याकडून. माणसाचा या जगामध्ये सगळ्यात पहिला गुरु कोण हो? बोला. 50% आरक्षण. बोला ना. आईच ना? लहान बालक असो किंवा लहान मुलगी असो, कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पहिला गुरु म्हणजे त्याची आई असते. आई जे शिकवणार, जसे संस्कार घडवणार, त्याप्रमाणे माणसं किंवा मुलं पुढे घडत असतात. मला वाटतं आता तरी सध्याला संस्काराची फार गरज आहे. 3 टप्पे मी संस्काराकरता सांगतो महाराजजी. सध्या संस्काराचं संवर्धन झालं पाहिजे, संस्काराचं संगोपन झालं पाहिजे, आणि राहिलं ते संस्काराचं संक्रमण सुद्धा होण्याचं गरजेचं आहे. संगोपन, संवर्धन आणि संक्रमण. संस्कार वाढवा, ते मोठे करा, आणि आपल्याकडले संस्कार दुसऱ्याला देण्याकरता सुद्धा उदात्त मनात हेतू ठेवा. विठाला विठाला. या प्रत्येक गोष्टी करता माणसाला गुरुची गरज आहे. ज्ञानोबा म्हणतात, मीही माझ्या जीवनामध्ये गुरु केला आणि म्हणून आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे पहा, ज्या माऊलींचा हा अभंग आहे, त्या माऊलींचं चरित्र जर डोळ्यासमोर ठेवलं, ज्ञानोबा हे भाग्यशाली आहेत का त्यांना मोठे बंधूही घरामध्ये मिळाले आणि सद्गुरू श्रीगुरू सुद्धा घरामध्ये मिळाले. आज त्र्यंबकेश्वर पासून वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा जी उगम पावलेली आहे ना, या ज्ञानगंगेला कारणीभूत आहेत निवृत्तीनाथ महाराज. नाथपंथामध्ये पूर्वीची परंपरा अशी होती, एक गुरु आणि एक शिष्य. बरोबर ना? माऊली ज्ञानोबारांनी ती परंपरा खंडित केली आणि इतका मोठा विस्तार ज्ञानोबारांनी केला का त्या परंपरेला ज्ञानोबारांनी थांबा दिला, स्टॉप दिला. ज्ञानदेवा सार चोजविले,
प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सुजविले. माऊली ज्ञानोबा म्हणतात, नाथ परंपरेची आलेली दीक्षा ही आमच्यापर्यंत येऊन पोहोचली आणि आम्ही तिथून पुढे संपूर्ण जगाला दिली. तुम्ही ऐकत असाल तर मी सांगतो, जगद्गुरु तुकोबरायांचा संप्रदाय पाहिला तर चैतन्य संप्रदाय, नाथ महाराजांकडे पाहिलं तर दत्त संप्रदाय आणि ज्ञानोबरायांकडे पाहिलं तर नाथ संप्रदाय. पण या तिघांनीही मिळून जगामध्ये एका संप्रदायाची स्थापना केली आणि त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. विदर्भामधले एक संत होऊन गेले, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज माधनकर. त्यांनी काही वर्षापूर्वी आकाशवाणी केली, सांगितले भविष्यामध्ये या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा जगाचा विश्व संप्रदाय झाल्याशिवाय राहणार नाही, ही त्यांची त्या ठिकाणी म्हणणं. कुणाचं म्हणणं आहे, प्रज्ञाचक्षूंचं, जे जन्मांध होते, ज्यांना डोळे नव्हते, आज ज्ञानोबरायांचा जो फोटो आपल्याला पाहायला भेटतोय, ही सगळी कृपा गुलाबराव महाराज माधनकरांची आहे. विश्व माऊली ज्ञानोबरायांचा त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह झालेला आहे, साक्षात्कार झालेला आहे. विठाला 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 महाराज काय योग आहे माझा आज. मी चिंतनही त्याच विषयावर मांडतोय आणि येणारे संत सुद्धा नाथ संप्रदायाचेच आहेत. हा किती मोठा विलक्षण चमत्कार आहे. पूजनीय महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. आपलं नाव आम्ही मुखानं घ्यावं एवढी आमची योग्यता नाहीये. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, ज्ञानोबांची ओवी सांगतो, उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. तुमच्या चरणावरती आम्ही फक्त विनम्र भावाने नम्र व्हावं एवढंच केलं पाहिजे. वाचन तुमचं नाव घेऊ नये हा धर्माचा आदेश आहे. विठाला विठाला शास्त्रकार असं म्हणतात, गुरु सारिका असता पाठीरा काम, मग इतरांचा लेखा कोण करी. जर गुरु माझे एवढे सुंदर पाठीराखे आहेत, मग बाकीच्यांची गरज तरी मला काय. एक सांगू का, श्री गुरु कधी भेटतात, जेव्हा आपल्या जीवनातली पूर्व तयारी तिथपर्यंत पोहोचते तेव्हा गुरु भेटतात. मला एकानं फार गमतीशीर प्रश्न विचारला. ते म्हणे, महाराज गुरु करायचा का गुरु मिळवायचा? तुमचं काय मत आहे, गुरु करावा का गुरु मिळवावा? बोला बोला. मी गुरु म्हणतोय, पैसे नाही. गुरु केला पाहिजे का गुरु मिळवला पाहिजे? हा, केला पाहिजे. गुरु केला पाहिजे, केला पाहिजे. तुमच्याकडे गुरु केला पाहिजे असं मत आहे. आमच्या नाशिकमध्ये गुरु मिळवला पाहिजे असं मत आहे. मी पटवून देतो. माझं नेहमी मत राहतं, कीर्तनकाराकडे पुरावा नाही तर कीर्तनकारच पुरावा. पुरावा पाहिजे कीर्तनकाराकडे. गुरु केला नाही पाहिजे महाराज, गुरु मिळवला पाहिजे. कसा मिळवला पाहिजे? आपली अंतकरणाची वृत्तीच एवढी स्वच्छ आणि निर्मळ केली पाहिजे का त्या श्रीगुरूनं आपल्या हृदयामध्ये येऊन स्थानपन्न झालं पाहिजे. एवढी अंतकरणाची शुद्धता केली पाहिजे. तुम्ही ज्ञानोबारांनाच विचारा, ज्ञानोबारा तुम्ही काय केलं? माऊली म्हटले, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवे पाऊले श्रीगुरूंची. मी माझं हृदय एवढं परिपक्व केलं, तयार केलं का त्याच्यामध्ये असणारे विकार काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळे बाजूला काढले. त्याचा परिणाम अंतकरण स्वच्छ झालं आणि अंतकरण स्वच्छ झाल्यानंतर श्रीगुरु आपोआप कृपेस पात्र, शिष्य आपोआप श्रीगुरूच्या कृपेस पात्र झाला. नवे नवे श्रीगुरूंनी हृदयामध्ये वास्तव्य केलं.
श्रीगुरु मिळवला पाहिजे. ऐशी कर्म साम्य दशा चेत होय विरेशा ते तर सद्गुरु आपेसा भेटेची का. या आपेसा शब्दाखाली अंडरलाईन करून ठेवा. आपेसा म्हणजे आपोआप. शुद्ध मराठीमध्ये त्याला ऑटोमॅटिक म्हणतात. मी कुशल म्हणतायत मराठी त्याला ऑटोमॅटिक म्हणतात का. इंग्लिशमध्ये त्याला ऑटोमॅटिक म्हणत असतील, मराठीमध्ये त्याला आपोआप म्हणतात. आपोआप स्वयंचलित स्वतः ते श्रीगुरु येतात आणि त्या शिष्याच्या जीवनामध्ये कृपा प्रसाद देऊन टाकतात. येवोनिया कृपावंते येवोनिया कृपावंते हे मेड इन आळंदी आहे बरं का. ह्या वारकरी चाले आळंदी म्हणजे युट्यूबच्या नाही येत, पण अलीकडे लोकांना युट्यूबचं गोड लागतं, त्याला करावं तरी काय. चला, पिंपळनेर नावाचं गाव आहे पारनेर जवळ. तिथं जगद्गुरु तुकोबारांचे एकनिष्ठ भक्त राहत होते. त्यांचं नाव आहे निळोबा. पांडुरंग परमात्मा त्यांना भेटण्याकरता आले होते, तरी सुद्धा सांगितलं येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी बोलवलं तरीही जाऊ नये, आणि एका ठिकाणी बोलवलं नाही तरी जावं. कळलं तर पहा. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं. कुठं? लग्नामध्ये, समारंभामध्ये, हल्दीला का तेलवनला. तिथं तर लोक बिना बुलाये जातात, बिना बुलाये मेहमान. तेलवनला इकडं असतं काय? हा जाम 200 किलो काय टार्गेट आहे महाराज. विठाला विठाला. मी तो म्हणतो वारकरी बोने तरी इथं जायचं नाही. टाळी यायला पाहिजे होती, पण दाल में कुछ काला है ऐसा दिखता है. काहीतरी घोटाळा दिसतोय ग. विठाला विठाला. आमच्या बुवा लोक सुद्धा तुमचं सेपरेट ठेवू द्या, आमचं पण सेपरेट म्हणजे होऊ द्याच. तिकडची भांडी इकडे वापरतात, तिकडचा चमचा इकडे. चमचे कुठेही जातात. त्यांना कळालं असेल, त्यांना बरं वाटेल. लग्नात समारंभात बोलवलं तरच गेलं पाहिजे. ऐका, कथानक असं आहे, पार्वती मातेला तिच्या वडिलांनी अर्थात दक्षानं यज्ञामध्ये बोलवलेलं नव्हतं, तरी सुद्धा तिनं आगाऊपणा केला, ॲडव्हान्सपणा केला आणि गेलीच वडिलांना भेटण्याकरता. परिणाम काय झाला? अग्निकुंडामध्ये जळून पडावं लागलं. भगवान शंकर सांगत होते सती जाऊ नको, पण अलीकडच्या बायका नवऱ्याचं ऐकतील तर खरं ना. नवरा म्हणजे त्यांना शंकर बोलाच वाटतोय. नवरा माझ्या बोलल्या सुद्धा पाठीमागं बा, म्हणजे ठेवलाय वाटतं. काय दिव्यामध्ये गोड दिवे लावले तुम्ही. येईल पुढे विषय, हळूहळू आपण प्रयत्न करू पाहण्याचा. आमंत्रण असेल तिथंच गेलं पाहिजे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. दारू पिणारी लोक आहेत, नको ते कृत्य करणारी लोक आहेत, तिथं आमंत्रण असलं तरी जायचं नाही. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे गोड दृष्टांत सांगायचे.
एका गावामध्ये मारुतीच्या मंदिरासमोर जुगार चालली होती, पत्ता खेळत होते. पत्ता माहिती आहे तुम्हाला? 52 पानांचा हरिपाठ तुमच्याकडे होतो. लोक मंदिरात हरिपाठ घेत नाही, 27-28 अभंगाचा घेत नाही, पण 52 पानाचा रोज घेतात. एक मनुष्य म्हटला आपल्याला कर नाही तर डर कसला, बरोबर ना? तो म्हटला नुसतं पाहण्याकरता तर जाऊ, म्हणून तो काय करण्याकरता गेला? पाहण्याकरता. काय चालू होतं तिथं? जुगार पत्ता खेळत होते. त्याला एवढंही माहिती नव्हतं, अरे या जुगारीनं, या डावानं, या पत्तानं महाभारतीय युद्ध घडवलं, बरोबर ना? पांडव हरले कशामध्ये? बोला बोला. जुगार हरले ना पांडव. हा म्हटलं आपल्याला खेळायचं नाही, पाहायला जायला काय हरकत आहे. हा नुसता गेला आणि असं पाठीमागं हात ठेवून असं डोकावून पाहू लागले. आता ते खेळणारी माणसं मोठी हुशार राहतात, त्यांना चावल असते, कधी पोलिसाची गाडी कोण कधी येईल, कोण कधी, सगळं माहिती राहतं त्यांना. अचानक प्रकारे पोलिसाची गाडी आली. आता हा तिथं उभाच होता, हा खेळत नव्हता, पण हा काय करत होता? बघत होता. त्यांनी पटकन पाहिलं, त्यांनी आपला आपला सामान आवरलं आणि ती गेली पळून. हा पुन्हा एकदा वाक्य म्हटला, कर नाही त्याला डर कसला. ते सगळं पत्ता वगैरे तिथंच पडलं. हा एकटाच उभा होता. पोलीस आले आणि याला बेड्या ठोकल्याने सेंट्रल जेलला नेलं. जवळचे नातेवाईक म्हटले, अहो कधीच ना सेंट्रल जिल्हा जाणारा माणूस आज सेंट्रल जिल्हा कसा गेला? म्हणून त्याला पाहण्याकरता गेली. का हो पाटील, माऊली तुम्ही इकडं कसे? तो म्हणे काही नाही हो, उगाच घरात करमत नव्हतं म्हणून गेलो पाहण्याकरता. काय पाहण्याकरता? नको ते पाहण्याकरता. नको ते पाहण्याकरता गेलो, तिथं उभं राहिलो, मला काहीच माहिती नव्हतं. ते अचानक आले आणि अचानक मला घेऊन गेले. सहज आले, सहज घेऊन गेले आणि मी सहज लॉकअप मध्ये आलो. घरचे म्हटले आता सहज जरी आले असाल पण आता सहज सुटणार नाही, आता दंड भरावा लागेल, सजा होईल तुम्हाला. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढे, अशा ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. पण ज्ञानोबाराय किंवा तुकोबाराय असं म्हणतायत, माऊली म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह चालू असेल, उत्सव चालू असेल, त्या उत्सवामध्ये तुम्हाला आमंत्रण जरी नसलं तरी माणसानं पावलं तिकडे वळवायची. संत चरणी भावे रिघावे, लावतात. तुकाराम महाराजांनी फार गोड प्रमाण दिले. जी माणसं जगामधल्या इतर माणसांना वाट दाखवतात ना महाराज, त्यांच्या पुण्याला पारावार राहत नाही. वाट दावी त्याच्या पुण्याला पार, वाट दावी त्याच्या पुण्याला पार, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. माऊली म्हणतात जी माणसं दुसऱ्याला वाट दाखवतात त्याला भगवान परमात्मा अनायासे पुण्य प्राप्त करून देतो. हे पहा, एखादा नवीन वाटस्वरूप अंतस्थ तुमच्याकडे जर आला ना, कुठल्या कॉलनीमध्ये एरियामध्ये त्याला जायचं असेल, एखाद्याच्या घर जर नंबर त्याला पाहिजे असेल, ती वाट जर त्याला सापडत नसेल, त्याच्या बोटाला जरा, त्याच्या हाताला जरा तिथपर्यंत नेऊन पोचवा. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाहीये महाराज. किती वारकरी संप्रदायाने छोट्या छोट्या गोष्टी माणसाला सांगितल्या. या परिसराचं भाग्य, इकडे अनेक संत महात्मे जन्माला आले. वैकुंठवासी प्रातस्मरणीय काशीनाथ बाबा काल्हेरकर, पलीकडे पाहिले तर सावळाराम बाबा म्हात्रे डोंबिवलीमध्ये, पूजनीय चिंतामणी बाबा ही संत महात्मे भादवडला आहेतच. आपण सर्व मंडळी संत मंडळी या परिसराला वाट दाखवण्याकरता बसलेले आहातच. नाही तर एक बोलू का महाराज, हा परिसर म्हणजे निव्वळ खाणारा पिणाऱ्यांचा परिसर होता.
जुन्नरचे कीर्तनकार होऊन गेले रामदास बुवा मनसुख. वारकऱ्यांचे वैष्णवीर होते ते. डोंबिवलीच्या सावळाराम बाबा म्हात्रेंना म्हटले होते, बुवा तुमच्यासारख्या संत महंतांनी फार मोठी क्रांती केली इकडं, नाही तर हा मुंबई परिसर आगरी कोळी लोक म्हणजे एक नंबर मासिक मारी करणारी माणसं. जरा सोप्या भाषेत बोलू का? त्यांचं वाक्य सांगतो, बुवा तुम्ही सगळ्यात मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? अहो तुम्ही वाघ शाकाहारी केले, हे सगळ्यात मोठं काम तुम्ही केले. आपली लोक म्हणजे ओरिजिनल वाघ, बरोबर ना? आणि आज वाघाचंच कीर्तन चालू आहे, लक्षात ठेवा. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, बाकीच्यांनी 9 वाजता प्रसाद घ्या. आगरी लोक ही प्रेमळही तितकीच, आणि वेळ आली तर मग मॉडेल पण वाकणार नाही. विठाला विठाला. तुकाराम महाराजांनी समाजाची जातीची उल्लेख करायला ते घाबरले नाही. आपण कशाला करायचं? तुकोबरा म्हटले, बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो. जाऊ द्या. मला काय सांगायचंय, या संतांनी आपल्याला सांभाळलं, सांभाळल्यानंतर आपल्याला परमार्थाची दिशा दाखवली, नाही तर आपली काय दशा असती हो, विचित्र झाली असती दशा आपली. निवृत्तीनाथांची पुण्याई आहे, ते वाट चुकले, गहिनीनाथांच्या गुफेमध्ये गेले, गहिनीनाथांनी कृपा केली. गहिनी प्रसादे निवृत्ती, पूर्ण कृपा केली. आणि पूर्ण कृपा केल्यानंतर असणारे निवृत्तीनाथ महाराज आता जगाचे विश्वगुरु झाले. कोण झाले? विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. आदिनाथाची परंपरा, पहिले गुरु आदिनाथ, त्याच्यानंतर पार्वती माता शिष्य. दुसरी जोडी पहा, गहिनीनाथ आणि गहिनीनाथानंतर कोण? निवृत्तीनाथ. आता पहा, निवृत्तीनाथ गुरु आणि त्यांचे शिष्य कोण? ज्ञानोबाराय. आणि ज्ञानोबारायांचे आपण सगळे शिष्य. मग आता ज्ञानदेवा सार. आज ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, समजून घ्यावं. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्याच रूपाने आपल्या घरामध्ये आलेले आहेत. आज माऊलींना दुसरं पाहायची गरज नाही. तुकोबा पाहिजे असतील गाथा वाचा, माऊली पाहिजे असतील ज्ञानेश्वरी वाचा, आणि एकनाथ महाराज जर तुम्हाला मिळवायचे असतील तर एकनाथी भागवत वाचा. हे सगळे संत ग्रंथांमध्ये सापडतील. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, हे महाराजांनी म्हणावं. दौलताबाद किल्ल्याजवळ जनार्दन स्वामी राहत होते. पूर्वीच्या काळी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आत्ताचं पैठण, त्या पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज राहत होते. एकनाथ महाराजांनी वयाच्या 8व्या वर्षी सद्गुरूंची भेट घेतली. त्यांचं नाव आहे जनार्दन स्वामी महाराज. त्यांचं पूर्वीचं गाव चाळीसगाव तालुक्यामध्ये बहाळ टेकवाडे गाव आहे. मी जाऊन आलो त्या गावाला. मुघलांचं राज्य होतं, मुघलशाही दौलताबाद किल्ल्याच्या जवळ होती. तरी सुद्धा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गुरुकडे जावं आणि गुरुकडून विद्या ग्रहण करून घ्यावी. असं म्हणतात, जनार्दन स्वामींना साक्षात भगवान दत्तात्रयांचा अनुग्रह होता. दत्तात्रय भगवान परमात्मा त्यांच्याजवळ यायचे आणि अनेक प्रकारे मनसोक्त गप्पा मारायचे, चर्चा करायचे, आध्यात्मिक विषयाची छेडछाड ते करत असत. थोडा अधिकार होता त्यांचा, आणि तोच अधिकार जनार्दन स्वामींनी आपल्या शिष्याला दिला, अर्थात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना दिला. कितीतरी जोड्या मी तुमच्या पुढे सांगेल. तूर्त आज अभंगाच्या अनुसरून मला निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारे ही जोडी सांगायची आहे. माऊली म्हटले, माझं भाग्य आहे का मला माझ्या जीवनामध्ये असे श्रीगुरू भेटले का त्या श्रीगुरूंनी जीवनामध्ये बोध दिला आणि बोधाचा परिणाम असा झाला, आता माझं जीवन परिपूर्ण झाले. परिपूर्ण. एखादा लंगडा मनुष्य असेल तर त्याला कुबड्या लावाव्या लागतात किंवा त्याला द्याव्या लागतात. मला वाटतं ज्याच्या पायामधली पाटव्य शक्ती चांगली आहे, जो चालू शकतो, त्या माणसाला कुबड्यांची गरज नाहीये.
ज्ञानोबाराय म्हटले आता मला कुबड्यांची गरज नाहीये, कारण मी स्वतः सक्षम झालोय. माझ्या पाठीमागं जी एनर्जी आहे, जी शक्ती आहे ती माझ्या श्रीगुरूंची असल्यामुळं आता मला दुसऱ्या तिसऱ्या कोणाचीही गरज नाहीये. हाच अभिप्राय ज्ञानोबारायांनी व्यक्त केला पहिल्या चरणात. गुरु सारी कास्ता पाठी राहतो. जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. आज माझी उजवी बाजू सुद्धा उजवीच आहे. विठोबा महाराज अप्रतिम. मी हे सांगत होतो, ज्ञानोबाराय हे श्रेष्ठ ठरले. त्यांना गुरु मिळाले म्हणजे त्यांनी आपल्या अंतकरणाची बैठक तेवढी मोठी केली. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळं घालून अंतकरण स्वच्छ करणं, तेव्हा सद्गुरू येतात. थोडं चिंतन ऐका. हे 6 षड रिपू ज्यांना आपल्या धाकामध्ये ठेवले त्याला साधक म्हणा. काय म्हणा? कोणते 6? जे आता सांगितले ते काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे ज्यांना धाकात ठेवले त्याला साधक म्हणा. हे ज्यांना धुवून टाकले त्याला साधू म्हणा. अलीकडे साधू नाही पाहायला भेटत, संधी साधू पाहायला भेटतात. पण हे 6 ज्यांना धुतले त्याला साधू म्हणा. आणि या 6च्या ज्यांना अंत केला त्याला खरं संत म्हणा. त्याला खरं संत म्हणा. तेची संत तेची संत मंडळी ऐका. संत शब्द घ्या, साधू शब्द घ्या, गुरु शब्द घ्या किंवा देव शब्द घ्या, हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. गुरु म्हणजेच देव, देव म्हणजेच संत. गुरु परमात्मा परेशु आईसा ज्याचा दृढ विश्वास. एक शेपक अभंग आहे पण त्याचा अर्थ फार सुंदर आहे.
महाराज म्हटले तुम्ही जर गुरु चरणावर किंवा गुरु शब्दावर विश्वास ठेवला तुम्हाला आपोआप देव भेटल्याशिवाय राहत नाही. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, आपे आप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, म्हणून गुरु शिवजाले स्वधाला सियामाले. गुरु पायी आहे वारंवार सांगू काय, सांगू काय, सांगू काय. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, ठेविता भाव, ठेविता भाव. प्रत्येक गोष्टीला गुरु पाहिजे, त्याच्यावर भाव, श्रद्धा, विश्वास, प्रेम ठेवा, त्याच्यातून देव तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराय म्हटले आता मला माझ्या जीवनामध्ये गुरु मिळाले, आता बाकीच्यांची चिंता करायचं कारणच नाही. इतरांचा लेखा कोण करे, बाकीचे काहीच नको मला, फक्त माझे श्रीगुरु पाहिजे. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. मला वाटतं खरे ज्ञानोबाराय हे संत आहे ज्यांनी विश्वात्मक निवृत्तीनाथ महाराजांकडे पसायदान मागितले. काय मागितलं? पसायदान. जे स्वतः करता नाही, कोणा करता? जगा करता, जगा करता. आता विश्वात्मकी देवी एनी वाग्यज्ञ तोषो नियमज द्यावे. बोला पुढे. जे खळांची व्यंकटी दया सत्कर मिरती होता परस्परे पडो. हे खरं वैशिष्ट्य ज्ञानोबारायांचं आहे. विठोबा महाराज असं ऐकले किंवा वाचले, स्वतः करता जे मागतात त्याला भीक म्हणा, कुटुंबाकरता जे मागतात त्याला भिक्षा म्हणा, पण या जगाकरता जे मागितलं जातं ना त्याला पसायदान म्हणा, त्याला पसायदान म्हणा. स्वतः करता माणूस भीक मागतो. आजही कितीतरी भिकारी रस्त्यानं पाहायला भेटतात आपल्याला. एक दोन पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराना. काल तुम्ही पंढरपूरहून जाऊन आले, पंढरपुरात होते ना भिकारी. पंढरपूर म्हणजे काय? एका परदेशातल्या माणसाला विचारलं होतं, महाराष्ट्रीयन माणसाला, व्हॉट इज अ पंढरपूर? पंढरपूर म्हणजे काय? भारतीय लोकांनी, महाराष्ट्रातील लोकांनी फार गोड उत्तर दिलं. इट इज अ व्हेरी वंडरफुल, दॅट इज अ पंढरपूर. जगातलं सगळ्यात मोठं सौंदर्याचं ठिकाण जर काय असेल तर ते फक्त पंढरपूर आहे, म्हणून ते वंडरफुल आहे. विठाला विठाला. मला वाटतं संपूर्ण जगाचे आई बाप हे पंढरपुरामध्ये आहेत. माझे माहेर पंढरी आहे देवरे जाती, बाप आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी आहे देवरे जाती. पांडुरंग परमात्म्यानं हे सगळं विश्व निर्माण केले. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजवमय. गीतेमधला श्लोक आहे. दादा आम्ही भाग्यवान आहोत, भगवान कृष्णानं कमीत कमी आमचं आडनाव तरी गीतेमध्ये टाकले. नाही कळालं? गतिर्भरता, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते. देवामध्ये जी ताकद आहे तीच ताकद गुरुमध्ये आहे. कशी आहे पटवून देतो मी तुम्हाला.
देव येतो हा विग्रह घेऊन आणि गुरु येतो हा अनुग्रह घेऊन. देव येतो काय घेऊन? विग्रह. आणि गुरु येतो काय? अनुग्रह. म्हणून तर तुकोबारायांना त्यांच्या गुरूंनी अनुग्रह दिला. सत्यगुरु राय कृपा मज अनुग्रह देण्याचं काम गुरु करतात आणि विग्रह धारण करण्याचं काम भगवंत करतो. सदरक्षणाय खल निर्धनाय. हे पोलीस लोकांच्या खांद्यावरती वाक्य असतं, बरोबर ना? जे खल आहेत त्यांचं ताडण केलं पाहिजे आणि जे चांगले आहेत त्यांचं रक्षण केलं पाहिजे. मला वाटतं हेच ब्रीदवाक्य देवाचं आहे. भक्ता राखे दुर्जनासी माऊली. पण गुरुचं फार वेगळं आहे, संतांचं फार वेगळं आहे. गुरु काय करतात? दुर्जनाचं ताडण नाही करत, दुर्जनाला सुद्धा सज्जनामध्ये कन्वर्ट करतात. काय करतात? कन्वर्ट, रूपांतर, बदल. कसा? छोटासा दृष्टांत सांगतो, लक्ष द्या. विठाला विठाला. बाबा गुरु कसा बदल करतात? एखादा गारुडी राहतो, गारुडी माहिती आहे तुम्हाला? साप खेळवणारा. पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये, बाजारच्या गावांमध्ये ते गारुडी यायचे. त्यांच्याकडे अशी पेटारं राहायची आणि त्या पेटाऱ्यामध्ये काय राहायचे? म्हणा ना किंग कोब्रा. ओरिजिनल असली नाग राहायचा, बरोबर ना? एरवी नाग जर पाहिला तर माणसं भली लांब लांब पळतात, बरोबर ना? साप 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 म्हणजे सपसप पळतात आणि साप पाहून पळतात. शांती वैराग्याचे पाजियले पाणी. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये गुरु हा गारुडी रूपाने आला आणि तो गारुडी आल्यानंतर त्यांनी मला शांती आणि वैराग्य रूपी पाणी पाजलं. त्यामुळे आज मी आत्मबोधामध्ये आहे. येणे बोधे आम्ही असू सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. हा प्रताप आहे, हा महिमा आहे गुरूंचा. का ते गुरु शिष्याला आपल्या बोधापर्यंत पोहोचवतात. पैठण मधली घटना सांगतो आणि पहिलं चरण पूर्ण करतो. महाराज हे वारकरी संप्रदायामधले एक विशेष संत बर का, ज्यांच्याकडे वैराग्यही आहे आणि ज्यांच्याकडे संतत्वही आहे. शांती म्हटलं का नाथ महाराज आपल्याला लक्षात येतात. नाथ महाराजांच्या घरी रोज भगवान परमात्म्याला नैवेद्य म्हणून काय देत होते? पुरणपोळी. सगळे श्रीमंत महाराज. आपल्याकडे पुरणपोळी पाहिली तर सणावाराला, बरोबर ना? दिवाळी किंवा होळी. पण महाराजांच्या घरी 12ही महिने पुरणपोळीचा सण होता. एक मुलगा पुरणपोळीच्या अपेक्षेनं त्यांच्या राजवाड्यामध्ये आला होता. त्या बाळाला पुरण फार आवडायचं. त्याच्या आईला कोणीतरी सांगितलं होतं नाथ बाबांच्या वाड्यामध्ये रोज पुरणपोळीचा नैवेद्य राहतो, पाठवा ना मी तुमच्या लेकराला तिथं. त्या मुलाचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं गावबा. तो गावबा पुरणपोळी खाण्याच्या निमित्तानं वाड्यामध्ये आला. नाथ बाबांनी सांगितलं गावबा एकच काम करायचं, 2 टाइम जेवण करायचं. सकाळी चहा घे, नाश्ता कर, जेवण कर. फक्त एक काम कर, संध्याकाळी कथा कीर्तन प्रवचन असलं तर खांबाजवळ येऊन बसायचं. मंडळी किती गुरु मोठे असतात. नाथ बाबांनी रोज त्या गावबाकडे पाहावं आणि रामायण सांगावं, प्रवचन सांगावं, कीर्तन करावं. असं करता 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 काही दिवस गेले. एक दिवसचा प्रसंग असा झाला, नाथ महाराजांना जलसमाधी घ्यावी वाटली. नाथषष्ठी पुढे आली. आता जलसमाधी घ्यावी वाटली. नाथांनी जलसमाधी घेणार अशी उद्घोषणाही केली. पण रामायणाचा ग्रंथ हा लिहिण्याकरता तयार केला होता. जवळजवळ निम्मा झालाही होता. आता इथून पुढचं रामायण कोण लिहिणार? स्वतःचा मुलगा होता पण त्याला नाही ते कार्य सांगितलं.
त्यांच्या मुलाचं नाव होतं हरिपंडित. काय नाव होतं? हरिपंडित. अलीकडचे पंडित फक्त दिंडीत भेटतात, पण ते हरिपंडित होते, काशीला राहत होते. त्याचं कारण होतं एकनाथ महाराजांचं त्यांचं पटत नव्हतं. बाप लेकाचं तेव्हापासून पटत नाही. आता नका टेन्शन घेऊ. लोक म्हणतात महाराज आमच्या मुलाचं ना आमचं पटत नाही. मी म्हटलं सांगूच नका, आमची परंपरा तीच आहे. एकनाथ महाराजांचं हरिपंडिताचं पटत नव्हतं. हरिपंडिताला काम नाही सांगितलं. अरे पुरणपोळी खाण्याकरता आलेला गावबा त्यानं तिथून पुढचं रामायण पूर्ण केलं. तो अधिकार शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या शिष्याला दिला, म्हणून त्यानं रामायण पूर्ण केले. गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा का बुद्धीचा मळकटा फेडीला जेणे. विढाला विढाला माऊली म्हणतात असे गुरु मला माझ्या जीवनामध्ये लाभले, त्यामुळे मला बाकीच्यांची काळजी करायचं कारण आहे, चिंता करायचं कारण आहे. सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदिती ना. बाकी कोणीही आमची काळजी करू शकत नाही, फक्त पाठीमाग गुरुची साथ पाहिजे. हे पहा, तुम्हाला पाठिंबा जर चांगला असेल ना, तुमचं सरकार पडू शकत नाही. फक्त पाठिंबा चांगला पाहिजे. ज्या गावात मी आज आहे ना, मला स्वाभिमानानं सांगावं वाटेल, आपल्या गावचं रत्न, आपल्या गावचं भूमिपुत्र या नात्याने एक रत्न गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत झेंडा लावण्याचं काम केले आणि दिव्याचं नाव दिव्यांसारखं उज्ज्वल करण्याचं काम केले. जरा साहेबांकरता जोरदार टाळी वाजवा. मला वाटतं येत्या किती तारीख, 5 तारखेला त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. मला त्या क्षेत्राकडे नाही वळायचं, मला फक्त गुरूंबद्दल सांगू द्या. ज्ञानोबाराय म्हटले आपल्याला आपल्या जीवनामध्ये उन्नती जर करायची असेल, प्रगती जर करायची असेल, तर पाठीमागं गुरुची शक्ती पाहिजे. माझ्याकडे ती दैव शक्ती होती गुरूंची, निवृत्तीनाथांची, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. बर माऊली, तुम्ही करून प्रसाद, पण काही दृष्टांतानं पटवून द्या ना. दृष्टांतानं पटवून दिलं तर आम्हाला लवकर कळेल. ज्ञानोबारायांनी गुरूंची महती गाण्याकरता दृष्टांत दिला 7:45 वाजता. 7:45 ना का 9:45 वाजता. द्वितीय चरण. राजयाची कांता राजयाची कांता काय भिक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. ज्ञानोबाराय म्हटले एखादी राजाची राणी आहे, ती राजाची राणी एकदा का राजाची पट्ट राणी झाली का परत तिला काहीही करण्याची गरज. घर रिगी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. एकदा का त्या राजाचं राणीनं स्वीकारत्व केलं, पाणी ग्रहण केलं का तिला परत काहीही करण्याची गरज नाहीये. दृष्टांत आपण चिंतनाने पाहण्याचा प्रयत्न करूया. तूर्त मधलं विठोबा रुक्माई भजन घेऊ
आणि विठोबा रखुमाई भजनानंतर पुढील काहीसा प्रवास करण्याचा प्रयत्न करू. हाताने टाळी वाजवा आणि मुखानं परमात्म्याचं भजन. विठोबा रखुमाई चला लवकर. रखुमाई बोला हे सगळं घडण्याकरता गुरूंचा प्रसाद जीवनामध्ये पाहिजे असतो. ज्ञानोबांनी दृष्टांत फार बहारदारीचा दिलाय. संत महात्मे दृष्टांत सांगण्याकरता कमतरता करत नाही. शास्त्रकार म्हणतात दादा वचने किम दरिद्रता. माणसानं बोलत असताना हायगाई करायची नाही. एक म्हण सांगतो खोटं बोला पण रेटून बोला. माणसानं देवाचं वर्णन करताना गुरुचं वर्णन करत असताना संतांचं वर्णन करताना शब्द दरिद्री कधीच राहायचं नाही. तोंड भरून वर्णन करावं. ज्ञानोबांनी जेव्हा जेव्हा आपल्या गुरूंचं वर्णन करायला घेतलं 13वा अध्याय उघडा आचार्य पासनम पदावरच्या 100-150 ओव्या वाचत राहा. काय काय लिहिलं ज्ञानोबांनी. पाऊली म्हणतात माझ्या गुरु करता मी आसन होईन, माझ्या गुरु करता मी वारा होईन, माझे गुरु ज्या ठिकाणी बसतील ती जागा सुद्धा होण्याची अपेक्षा मला आहे. याच्या पुढचं वर्णन सांगतो ताई. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी महाराज नाथ बाबा अशी सेवा करायची गुरूंची. गुरु बहिर दिशेला ज्या बाजूला जातील, माझं बोलणं कळतंय ना, गुरु बहिर दिशेला ज्या बाजूला जातील, जिथं गुरु बहिर दिशा करणार आहेत ती जागा एकनाथ महाराज अगोदरच जाऊन स्वच्छ करून ठेवत होते. एवढी योग्यता तर आपली नाही अजून. आपण गुरूंकरता एवढं करू शकत नाही. आम्ही आळंदीमध्ये राहत असताना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टॉयलेट बाथरूम साफ केले म्हणून आज तुमच्या पुढे 4 शब्द बोलण्याची ताकद जोग महाराजांनी आम्हाला दिली. आणि बाबा पुढचा जन्म जर भगवान परमात्म्याने आम्हाला वारकरी म्हणून जर दिला ना तर अपेक्षा नक्कीच राहील पांडुरंगा वारकरी म्हणून जन्म दे. आळंदीमध्ये 4 वर्ष संस्थेमध्ये राहू दे. आणि त्या संस्थेमध्ये संडास साफ करण्याची पाळी आली तरी चालेल पण आम्ही त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाऊ. जोग महाराजांचा प्रसाद आहे तो. जोग या शब्दाचा अर्थ जगाचा भवरोग घालण्याकरता जे महात्मे निर्माण झाले त्यांना म्हणावं सद्गुरु जोग. विठ्ठला विठ्ठला. एवढी ताकद पाहिजे गुरुची सेवा करण्याकरता. दत्तात्रयांचं जीवन पाहिले तुम्ही. भगवान दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. किती? 24. अनेकांना गुरु केलं. मधमाशीला गुरु केलं. अहो वेश्येला सुद्धा गुरु केलं. वेश्येला जी दिवसभर या देहाकरता एखाद्या गिरायकाची वाट पाहते
आणि संध्याकाळी त्याच्याबरोबर रममान होते. अशा वेश्येला सुद्धा दत्त भगवान परमात्म्याने गुरु केलं. जो जो जयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. काय घेतलं त्यांनी त्यांच्या त्या वेश्येकडून? अरे जशी वेश्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एखादा गिराईक यावा अशी टक लावून वाट पाहते, तसा माझा श्रीगुरु माझ्या जीवनामध्ये ज्ञानाचा सूर्य कधी घेऊन येईल अशी मी वाट त्या वेश्येसारखी पाहणार आहे. केलं महाराज तिला गुरु, मधमाशीला गुरु केलं. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जो जो भेटेल त्याच्याकडून गुण चांगला घेतला पाहिजे, गुणग्राही असलं पाहिजे माणसाने. हे पहा, मी तुमच्याकडे आलोय ना, तुमच्याकडून काही चांगला गुण घेतला पाहिजे, तुम्ही माझ्याकडून काही चांगला गुण घेतला पाहिजे. सद्विचारांची देवाणघेवाण सध्या जगात होणं फार गरजेचं आहे. ज्ञानोबा म्हटले, आता मी समर्थ झालोय, मला माझे श्रीगुरु राजे भेटलेत, मी त्यांची पट्ट राणी झालोय, आता मला काही गरज नाही. व्यवहारातली राणी जसं राजा आल्यानंतर तिला काही टेन्शन नसतं, तसं मलाही काही टेन्शन राहिलेलं नाही. हे पहा, ज्या वेळेला एखादी मुलगी बापाच्या घरी राहते, वडिलांच्या घरी राहते, तेव्हा तिचा संपूर्ण दैनंदिन व्यवहारामधला जीवनाचा खर्च हा कोणाला करावा लागतो? बोला, कोणाला? बापाला, वडिलांना करावा लागतो. पण त्याच मुलीचं 18 वर्ष झाल्यानंतर लग्न झालं, ती एका मुलाच्या हातामध्ये दिली, अर्थात जावयाच्या हातामध्ये सासरेबोनी देऊन टाकलं. ज्ञानोबा म्हणतात, आपणची विहुनी दुहिता कि मम न म्हणे पिता, तो सुटे मग प्रतिग्रहिता जावई शिरके. जावयाच्या हातामध्ये मुलीचा हात जातो. मग आता खरंच सांगा, मेकअपचा खर्च बापाला द्यावा लागल का मिस्टरांना द्यावा लागल? तुम्ही हसल्या म्हणजे फसल्या. आता बापाला मेकअपचा खर्च करायची गरज, आता मेकअप करता पिकअप घ्यायला मिस्टरच पाहिजे. आता सगळी जबाबदारी त्याची आहे, कारण त्यानं पाणी ग्रहण केलं. धर्मेच अर्थेच कामेच. राग आहे यमन कल्याण, फक्त तू मध्यम मध्ये गायला पाहिजे, फार गोड. काय बोल त्याला सांगा जोगी, काय बोल त्याला सांगा जोगी, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. महाराजजी, माणसाला तानसेन नाही होता आलं तरी चालेल, पण माणसानं कानसेन मात्र जरूर झालं पाहिजे. कानसेन व्हा म्हणजे चांगला ऐकण्याचा सराव ठेवा. फार गोड, अप्रतिम गायलं महाराज तुम्ही, फार सुंदर. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगायचे. ज्ञानोबा असं विधान करतात, असा दृष्टांत देतात. मला माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ महाराज रूपी कल्पतरू भेटला. बाबा मामासाहेब दांडेकरला फार गोड दृष्टांत द्यायचे. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं नसायची माऊली, जंगलातून पायी प्रवास असायचा, बरोबर ना? जंगलातून पायी प्रवास असला का माणसं कुठेही चालायची, कशी चालायची. एक मनुष्य सकाळी वाटचाली करता निघाला, चालता 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 दुपारी 12 वाजले. 12 वाजल्यानंतर कडाक्याचं ऊन लागू, चैत्र वैशाखातलं ऊनचे चटके बसू लागले. तो म्हटला, अरे कुठेतरी विश्रांती केली पाहिजे. कर्मधर्म संयोगाने एका झाडाखाली बसला तो. योगायोगाने ते झाड कशाचं निघालं? कल्पतरूचं. कल्पतरूच्या झाडाची महिमा सांगतो तुम्हाला. कल्पतरू खाली आणि फळे येती मागी तरी. तुकोबा आहे म्हणतात, जी तुम्ही मागणी कराल ते कल्पतरू तुम्हाला देतात. तुका म्हणे, आम्ही जी जी इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरवितो. कल्पतरूच्या झाडाखाली तो मनुष्य बसला, पण त्याला माहितीच नव्हतं हे झाड कल्पतरूचे. तो म्हटला, अरे बापरे, सकाळपासून चालत होतो, आतापर्यंत घामाघूम झालोय, जर मला पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. तेवढ्यात पाण्याचा तांबा, पाण्याचा गडवा, पाण्याचा लोटा त्याच्या समोर आला. त्यानं घट 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 पाणी पिऊन घेतलं. मनाची तृप्ती झाली, तृष्णा शांत झाली. तो म्हटला, अरे वा, पाणी मिळालं, आता थोडंसं जेवण जर असतं तर बरं झालं असतं. माणसाचा हव्यास कधीच थांबत नाही का? हे झालं का ते पाहिजे, ते झालं का. आता पाणी पिला होता, त्याला आशा कशाची लागली? जेवणाची. जेवण म्हटल्याबरोबर पंचपक्वान्नाचं जेवण तयार झालं.
लगेच त्यानं जेवणाला सुरुवात केली. जेवण आटोपलं महाराज. तुम्ही म्हणाल एवढं कसं लवकर? कीर्तनात लवकर जेवण आटोपतं. एरवी जेवणाला 15 मिनिटं लागतात. आयुर्वेद सांगतोय माणसानं एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. किती वेळा? 32. माणसाच्या तोंडामध्ये किती दात असतात? 32 दात असतात. मग एका एका दाताला एक एक घास दिला पाहिजे. 32 वेळेला तुम्ही जर चावला तर त्याचं सुंदर प्रकारे रवंथ होतं आणि शरीरामध्ये तुम्हाला चांगले विटामिन्स मिळतात. तुमचं रक्त चांगलं वाढतं. त्याचं जेवण होऊन तृप्ती त्या ठिकाणी दिली त्यांना. आणि मग हळूच म्हटलं आता पलंग जर असतं तर बरं झालं असतं. आता 9 वाजले म्हणजे झोपायची वेळ झाली. जेवलं का काय करायचं? लगेच झोपायचं ना. तो म्हटला पलंग पाहिजे हो. कल्पतरूनं लगेच पलंग दिला. आता माझ्याकडे पहा बरं का, पाणी मिळत नव्हतं तेव्हा काय मिळालं? पाणी मिळालं. जेवणाची अपेक्षा केली, काय मिळालं? जेवण. पलंगाची अपेक्षा मिळाली, काय मिळालं? आता शांत राहावं ना महाराज. काही करण्याची गरज नाही. वाक्य परत थोडंसं माघारी घेतो, रिवर्स घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. त्या राणीनं जसं राजाला ताब्यामध्ये घ्यावं, आजही आता सध्या जगामध्ये बरेच राजे कोणाच्या ताब्यात आहेत? बोला ना दादा. राजे कोणाच्या ताब्यात आहेत? बरेच राजे राणींच्या ताब्यात आहेत. एक छोटीशी गंमत म्हणून विनोद आठवला, सांगतो जरा. टाळी वाजवून भजन करा. विठाला. एका राजानं नगरीमध्ये दवंडी दिली, जो कोणी माझ्या नगरीमध्ये पत्नीचं ऐकणार नाही त्याला 1 लाख रुपये बक्षीस. किती बक्षीस ठेवलं? 1 लाख. फक्त त्यांची अट काय होती? बायकोचं ऐकायचं. असा कोणीतरी भेटला पाहिजे. 1 लाखाचं बक्षीस ठेवलं राजानं. मी तरी कशाला कमी करू? घेणम नास्ती देणम नास्ती वचने किमदरी देता. बोलण्यात मी कमतरताच करत नाही. मला 1 लाख काय, मी 5 लाख सांगू शकतो. 5 लाखाची त्या ठिकाणी इनाम ठेवलं राजानं. 2 रांगा केल्या दुसऱ्या दिवशी सकाळी. 1 रांग बायकोचं ऐकणाऱ्यांची, दुसरी रांग बायकोचं न ऐकणाऱ्यांची. मला वाटतं जेव्हा दौंडी पिटली गावामध्ये, राज्यामध्ये सगळी दौंडी गेली, प्रत्येकाच्या कानावर चर्चा गेली, अहो जो कोणी पत्नीचं ऐकणार नाही त्याला राजा 5 लाख रुपये बक्षीस देणार आहे. पण राजाची आट आहे, बायकोचं ऐकलं नाही पाहिजे. बरोबर ना महाराज? अशा 2 रांगा केलेल्या. जो तो राजाच्या नगरीतून आला का कोणत्या रांगेत उभा राहायचा? ऐकणाऱ्यांच्या. न ऐकणाऱ्याच्या लाईत एकही नव्हता महाराज. 9ला 5 कमी असताना एक मनुष्य आला आणि तो या बाजूला उभा राहिला. कोणत्या? न ऐकणाऱ्यांच्या. राजा म्हटला बस, काही का असेना, एक बहादर तरी असा भेटला का तो संपूर्ण राज्य नगरीमध्ये बायकोचं ऐकत नाही. राजा म्हटला वा वा वा, काय सुंदर तुम्ही उभे राहिलात. सगळी लोक या बाजूला आहेत, तुम्ही एका बाजूला उभे राहिलात. आता तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. यावरती स्टेजवरती 5 लाखाचं बक्षीस मी तुम्हाला देतोय. फक्त एक मला सांगा, तुम्ही हे बक्षीस मिळवण्याकरता काय पुरुषार्थ केला? तेवढा पुरुषार्थ सांगा. त्यानं माईक घेतला आणि पुरुषार्थ सांगायला सुरुवात केली. ऐका जावं त्याचा पुरुषार्थ. तो म्हटला राजेसाहेब, मी हा जीवनामध्ये पुरुषार्थ केलाय. मी या लाईनीमध्ये का उभा राहिलो त्याचं कारण सांगतो. सगळी राजनगरी राजासही सगळे आश्चर्यचकित झाले. तुम्ही जशी आता टवकरून माझ्याकडे पाहतायत ना, तशी सगळी राजधानीतली लोक टवकरून काय उत्तर देणार, काय उत्तर देणार. तो म्हटला राजासाहेब ऐका उत्तर. मी या लाईनीमध्ये उभं राहिल्याचं कारण असे, घरून येताना माझ्या बायकोनं सांगितलं गर्दीमध्ये शिरू नका, कोरोना येतो. राजा म्हटलं याच्यात 2 कानफडत द्या आणि खाली उतरवून द्या. त्याला 5 लाख नाही, 5 रुपये सुद्धा भेटणार नाही. हा सुद्धा कोणाच्या पॅनलचा निघाला? त्यांच्या. जगामध्ये सगळे राजे राणीच्या ताब्यात आहेत. विठाला विठाला. ज्ञानोबा म्हटले मला मात्र चिंता करायची गरज नाहीये. आता मी त्यांचं सर्वस्व स्वीकारलेलं आहे. राज याची कांता काय भीक मागे मनाची जोगे. माझ्या मनासारखं सगळं मला मिळते. कसं मिळतंय? पुन्हा एकदा ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. अभंगाचं 3रं चरण. कल्पतरू तलवटी जो कोणी बैसला. बरोबर आहे का? स्वर स्वर. जो कोणी बैसला कल्पतरू
तुमच्याकडे स्लॅब टाकतात का? स्लॅब टाकतात ना. पहिला स्लॅब झाला का वरती तारा काढल्या जातात, बरोबर ना. ते गज असे वरती काढ, त्याला काय म्हणतात इकडं? बोला बोला. चाल म्हणतात ना. सलई 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 का? सलई किंवा त्याला चाल म्हणा. त्याला चाल म्हणण्यापेक्षा इंदोरीकरांच्या भाषा सांगू का, त्याला हावडा म्हणा. हावडा येऊ द्या. अरे पहिला स्लॅब झाला, दुसरा टाकायचा, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. मुंबईमध्ये 32 माळ्याच्या बिल्डिंगी पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी टर्मिनलला गेला कधी पहा, ती भली मोठी बिल्डिंग दिसते महाराज तुम्हाला लोकल मधून जाताना. अशी उंच मान केली तर डोक्यातली टोपी खाली पडेल महाराज, एवढं उंच उंच बिल्डिंग आहे. मला वाटतं अशा माणसाच्या अपेक्षा उंच उंच होत जातात. कुठपर्यंत? हे झालं का ते झालं का ते. माणूस वरती जाईपर्यंत अपेक्षा वरतीच राहतात. नाही कळालं? वरती जाईपर्यंत अपेक्षा वरतीच राहतात, पण अपेक्षा खाली येत नाहीत. पाणी मिळालं होतं, जेवण मिळालं होतं, पलंग मिळाला होता, बस झालं ना. आता हो म्हटलं अरे बापरे हे सगळं मिळालंय, पण इथं भूत तर नसेल ना. आता काही गरज होती का भूताचं नाव काढायची? बरं भूताचं नाव काढलं का भूत हजारच होतात. भूत हजर झालं तिथं. आणि भूत हजर झालं तो म्हटलं आतापर्यंत पाणी नव्हतं, पाणी मिळालं, जेवण नव्हतं, जेवण मिळालं, पलंग नव्हता, पलंग मिळाला, पण आता हे भूतही हजर झालंय आणि या भूताने मला खाल्लं तर. मामा फार विनोदानं सांगायचे. मामा म्हणे एका सेकंदामध्ये भूतानं त्याला गिळंकृत केलं, खाल्लं. माझा दृष्टांत संपला. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला कल्पतरू खाली फळे येती मागितली. मूर्तीनाथ महाराज रूपी कल्पतरू आज ज्ञानोबारा रूपी बगीचेला मिळालाय. आता त्यांना कशाचीही गरज राहिलेली नाहीये. माऊली म्हटले आता मी तरलोय. अभंगाचा शेवट ज्ञानदेवा तरलो
म्हणजे यायचं. महाराज जाईपर्यंत 2-2, 3-3, 4-4 वेळा तो आठवण करून देतो, पुन्हा पुन्हा बोलतो. याचा अर्थ ती गोष्ट महत्वाची असते. ज्ञानोबाराय म्हटले श्रीगुरु सुद्धा तुमच्या माझ्या जीवनात महत्वाचं आहे. मला भेटलंय, माझं जीवन उद्धरलंय, म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, माझा अनुभव तुमच्या पुढे शेअर करतोय. ज्ञानोबारायांनी शेअर केलाय तो आपण सेव्ह करा. मोबाईलच्या भाषेत सांगितलं. ज्ञानोबारायांनी तो काय केलाय? शेअर केलाय. आपण काय करा? सेव्ह करा, म्हणजे जतन करा. तुमचं माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर भिवंडी व्हायला वेळ लागणार नाही. कल्याण होईल पण असं केलं तर, नाहीतर रोज भिवंडी होणारच आहे. ऐका. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरुकृपे, श्री गुरु सारे का असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी. शेवट 2 वाक्य सांगतो. गुरु आपल्याला काय देतात? गुरु आपल्याला शक्ती देतात. गुरु आपला रोग घालवतात आणि गुरु आपल्याला आनंद प्रदान करतात. अलीकडे सगळी माणसं आजारी आहेत, बरोबर ना? आजचा वक्ता सुद्धा आजारीच आहे, म्हणून 4दा खोकला येतो सारखा. सुद्धा क्लायमेट वातावरण आमच्याकडं बदललेलं आहे. घसा दुखतोय, सर्दी झाली आणि रोज डबल कार्यक्रम असल्यामुळे बाबा थोडंसं प्रॉब्लेम आहे. प्रत्येक माणूस हा व्याधीनं ग्रस्त आहे. नवे हा संसार दुःखाचा आहे, बरोबर ना? संसार दुःख मोल चौकडे सगळं रोग आहे महाराज याच्यामध्ये. इथं बसलेली 50% माणसं, कोणाला डायबिटीज असेल, कोणाला शुगर असेल, आहे ना? आज प्रत्येकाचं जीवन गोळ्यांवर आहे. लहानपणी लहान मुलं गोळ्या मागत होती, आज मोठी माणसं गोळ्या मागतात. रोग घालवण्याकरता त्याच्यावरती औषध दिलं जातं. त्या औषधाला हिंदीमध्ये एक शब्द आहे. काय काय काय? दवा. काय शब्द आहे बाबा? दवा म्हणजे दाबणे. दवा म्हणजे काय? दाबणे. तुमच्या शरीरामधला रोग नष्ट नाही होत, तो दवा काय करतो? दाबतो. जर रोग नष्ट झाला असता, मला सांगा, तुम्हाला आत्ता ताप आलेला आहे, तुम्ही कुठली घेतली गोळी? कोरोसिन घ्या किंवा जी असेल तापावरची गोळी ती घेतली. आता तुमचा ताप गेला, तो परत येणार नाही का? येतो. याचा अर्थ त्या दवानं, त्या गोळीनं तुमचा तात्पुरता रोग गेलाय, तुम्हाला परत आजार होणार आहे. पण गुरु काय करतात? गुरु अशी दवा देतात, अनुग्रह रूपी दवा देतात. अरे जे काम दवा करत नाहीये ते काम श्री गुरुची दुआ करते. हिंदीत असं एक वाक्य, जो काम दवा नहीं करती वो काम गुरु की दुआ करती. दिवे ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण हरिदास महाराज म्हात्रे यांच्या फोनद्वारे, आदरणीय हरिभक्तीपरायण अजितजी महाराज म्हात्रे यांच्या संपर्काद्वारे ही सेवा मला मिळाली. तुमचं पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो. चालू असलेला 17व्या वर्षातला हा नाम सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत असाच चालू राहावा ही शिवजींना प्रार्थना करून थांबण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल